Praise the Lord. या आपण सर्वजण देवाची स्तुती करूया, त्याला गौरव देऊयात माझ्या प्रियानो. आणि तो खरोखर महान जिवंत परमेश्वर, आपण त्याच्याकडे प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाबा. परमेश्वर, तू आमचा परम पिता आहेस, तू आमचा परमेश्वर आहेस. आम्ही तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो राजा. तुला धन्यवाद देतो. तर माझ्या प्रियानो, आपण सर्वजण मिळून त्याची आराधना करूया. आपण ते गीत घेऊया, परम पिता की हम. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, धन्यवाद. खरोखर तू आमचं रक्षण करतोस परमेश्वर, तुझ्याने आभार मानतो. धन्यवाद. आम्ही सर्वजण तुझी स्तुती करतो परमेश्वर, तुझे आभार मानतो. धन्यवाद उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. धन्यवाद उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से भूमि की चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद परमेश्वर, तू खरोखर आमची चट्टान आहेस परमेश्वर. तू आमचं ढाल आणि कवच आहेस, तू आमचं रक्षण करतोस. तुला धन्यवाद. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर है हमारे गुनाह. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद येशू, आमचे सर्व पाप थोडे दूर केले आणि तू आमचं रक्षण केलं. आणि तू खरोखर पवित्र तू म्हणालायस, जशी आई परमेश्वर आपल्या लेकराला प्रेम करते, त्याहून तू श्रेष्ठ आमच्या धन्यवाद. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. खालिस दूर है घरों का दिया, और दी हमेशा की जिंदगी. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद. सर्व गौरव तुलाच देतो आणि ते सर्व स्तुती आराधना तुला अर्पण करतो येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता आपण सर्वजण आज आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनस अँथोनी दास आहेत आणि त्याच आशीर्वाद सभेच्या दिवशी आपल्यासाठी देवाचं वचन घेऊन आलेले आहे. आपण सर्वजण मिळून त्याच्या वचनाकडे आपण लक्ष लावू. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. My dear people, माझ्या प्रियांनो, God will surely bless you this day. आजच्या दिवशी नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद Great देईल blessings is from God, my dear people. आणि महान आशीर्वाद परमेश्वरापासून If you're आहे. expecting something, the miracle should happen. This is the day the Lord has made, and God will do the great miracles in your आणि lives. जर तुम्ही परमेश्वरापासून अपेक्षा बाळगत असाल तर नक्कीच आजच्या दिवशी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये As चमत्कार today we करेल. are Sunday blessing meeting, and after that I'll pray for all the mothers
especially for the Mother's Day, as we are celebrating the Mother's Day also. आणि जसं माझ्या प्रियांनो, आज आपण आशीर्वाद सभेमध्ये आलेलो आहोत आणि त्याचबरोबर आज सभा संपल्यानंतर मी लगेचच सर्व आयांसाठी मी प्रार्थना करणार आहे. So be ready, my dear people. तर सर्वांनी तयारी The करा, great blessings is there. कारण खूप महान आशीर्वाद आहे. Amen. Just in your words for 20 to 25 minutes, तर 20 ते 25 मिनिटं देवाच्या शब्दाकडे आपलं कान द्या. God will speak to you. परमेश्वर तुमच्याशी बोलेल God will do great things in your lives. आणि मग परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत So we all just look to God and करूया. we pray. आपण सर्व डोळे बंद करून प्रार्थना करूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again I come before your throne of grace. परत एकदा मी तुझ्या कृपेच्या As आसनासमोर today we येतो. are holding a Sunday special blessing meeting for the people. जसं आम्ही परमेश्वर रविवारची खास आशीर्वाद सभा आम्ही आज लोकांसाठी आयोजित केलेली As आहोत. we are people are watching live telecast, Lord, today I pray, Father, you have to touch each and every one to their problems and to their lives, so Master. आणि जसं प्रभू परमेश्वर, जसं लोक मोबाईलद्वारे परमेश्वर आम्हाला ते लाईव्ह पाहत आहेत, तू त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना speak to your करतो, people. तुझ्या लोकांना तू स्पर्श कर. You know their needs. तुला त्यांच्या गरजा You माहिती know आहे, their pains, Lord. त्यांची तुला सर्व वेदना You know माहिती their आहे, agony, Lord. त्यांचे सर्व त्रास तुला ठाऊक आहे प्रभू. Lord, you know there is nobody there to fight for their lives, so प्रभू Master. तुला ठाऊक आहे त्यांच्या वतीने लढणारा कोणीच नाही, Only you can fight for them, Lord. फक्त तूच त्यांच्या वतीने लढू Lord, today शकतो. confirm them that you are with them, Master God. प्रभू तू असं त्यांचं सांत्वन कर की तू त्यांच्या Oh, सोबत आहे. thank you, Jesus. धन्यवाद Oh, येशू, thank you, Father. धन्यवाद पिता. Speak to your people. तुझ्या लोकांशी तू बोल, Speak to us, Lord. आमच्याशी तू बोल And let your anointing flow, O Master. आणि तुझा अभिषेक वाहू दे प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. So, my dear people, are you ready to receive the word which God has given to you all? तर माझ्या प्रियानं, तुम्ही सर्व तयार आहात का? जो शब्द देव तुम्हाला देत आहे. Amen. Amen. Today we'll open our Bibles to Psalms 30 verse 1, 35 verse 1. तर आपण सर्वांनी आपलं बायबल उघडे, स्तोत्रसंहिता 35 पहिलं वचन. Amen. It says, "O Lord, with them they strive with me, fight against them, they fight against me." It says, आणि it's the word of the Lord. स्तोत्रसंहिता 35 एक सांगत आहे, हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर, माझ्या बरोबर लढणाऱ्यांशी लढ. आणि हे देवाचा शब्द आहे. This is the statement of the King David, my dear people. आणि हे दावीद राजाचे उद्गार आहेत माझ्या Amen. प्रियांनो. आमेन. I believe, my dear people, the Psalms 35 David might be speaking of King Saul or his own son Absalom, my dear people. आणि मी विश्वास बाळगतो की या ठिकाणी दावीद राजा जो या वचनातून बोलत आहे, ते कदाचित त्या ठिकाणी शाऊल राजाबद्दल किंवा त्याचा स्वतःचा मुलगा जो होता अबशालोम त्याच्याबद्दल Amen. बोलत आहे. When the King Saul wanted to try to catch him, ज्यावेळेस शाऊल राजा दावीद राजाला पकडण्याचा प्रयत्न or करत when होता, David's son Absalom was fighting with him, my dear people. किंवा मग ज्यावेळेस त्या ठिकाणी दाविदाचा पुत्र स्वतः त्याच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न Amen. करत Saul होता. was the king of Israel before David, and Absalom was David's son who wanted to kill him. आणि जसं दावीद राजाला त्या ठिकाणी अगोदर शाऊल राजा जो होता तो आणि अबशालोम त्याचा मुलगा असताना त्याला मारण्याचा प्रयत्न करत Amen. होते. In the Psalms, my dear people, या स्तोत्रामध्ये माझ्या प्रियांनो, David asked God. त्या ठिकाणी परमेश्वराला दावीद David विचारत asked आहे, for God, परमेश्वराला विचारत आहे, fight for me. माझ्यासाठी तू लढ. That is what Psalms 31 verse 1 says. David cries out that God, fight for me. आणि या ठिकाणी स्तोत्रसंहिता 35 मध्ये तेच सांगत आहे की दावीद म्हणतोय, परमेश्वरा तू माझ्या वतीने He लढ. asked to God, take of Saul, आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तू शौलाचा ताबा or घे, take of Absalom. किंवा तू अबशालोमाचा ताबा घे, Take away from the earth. त्यांना तू पृथ्वीवरून दूर घेऊन Yes, जा. what a statement from David, my dear people. पहा दावीदाचे कसे उद्गार होते. Yes, to this language, my dear people, या अशा प्रकारे या भाषेत तो त्या बोलत होता. it is not very nice. हे एकदम चांगले शब्द नव्हते, This is not very nice, my dear people. चांगले शब्द नव्हते माझ्या But प्रियांनो. they would not think of this 3,000 years back, my dear people. पण 3000 वर्ष अगोदरच माझ्या प्रियांनी सर्व विचार केले. 3,000 वर्ष अगोदर डेव्हिडचं जे भाषा होतं असं आजच्या युगासारखं नव्हतं. 3,000 years back was the world was different. आणि 3000 वर्षापूर्वीचं जे जग ते फार वेगळं होतं. Amen. That is what David says. With them, you fight against them. आणि म्हणून या ठिकाणी दावीद असं म्हणाला की तू त्यांच्याशी लढ. Amen. That was the language of 3,000 years back. It was the language of war, my dear people. आणि 3000 वर्षापूर्वीचे जे काही उद्गार जे काही बोलणं होतं ते सर्व युद्धाचं होतं. Yes, the war, my dear people. युद्धाचं होतं. David sees God as a soldier, my dear people. आणि त्या ठिकाणी दावीद जो आहे तो परमेश्वराला एका योद्ध्याप्रमाणे पाहतो. Yes, he sees God as a soldier, my dear people, fighting for him with shield and the spear. आणि परमेश्वराला तो योद्ध्यानुसार पाहतो, तो त्याचा ढाल
ढाल आणि कवच Yes, my dear असतं. people, Psalms 35, the full chapter speaks about the Lord is the avenger of his people. आणि होय माझ्या प्रियानो, स्तोत्र 35 पूर्ण वचन ते सांगत आहे की परमेश्वर त्याच्या वतीने लढणार आहे. Yes, avenger म्हणजे बदला घेणारा आहे. Amen. The Lord is avenger of his people. आणि परमेश्वर त्याच्या वतीने बदला घेणार आहे. Yes, avenger म्हणजे the Lord will fight, my dear people. की परमेश्वर लढणार. God is the help, my dear people. परमेश्वर मदत Oh, करणार. the King David asked for help, my dear people. He said, fight for me. आणि दावीद राजाने मदत मागितली, प्रभू तू माझ्या वतीने Oh, लढ. with the him shield and the spear. आणि तू माझ्या वतीने तू मला ढाल व कवच Yes, कर. what we call in the human race, my dear people. आणि आपण जसं पाहतो माझ्या प्रियाने माणसांच्या Amen. गोष्टी. Of the picture of किंवा God. आपण देवाचं पिक्चर पाहतो. Amen. That we may believe that God sent the people of angel to do his work, my dear people. आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या दूतांना पाठवते कार्य करण्यासाठी. Yes. That was we the human nature, that God will send his angel to fight for us. आणि म्हणून आपल्यासाठी परमेश्वर दूतांना पाठवतो माझ्या That's why प्रिया. in Psalms, my dear, the angel, probably one of the Jews called Michael, my dear people. आणि म्हणून एक जसं जो दूत आहे जो मिखाएल त्याचं सांगितलेलं आहे. Amen. Hallelujah. Amen. David does not try to kill his enemies himself, my dear people. कारण त्या ठिकाणी स्वतः दावीद त्याच्या जे शत्रू त्याच्याशी लढू शकत Yes, नव्हता. my dear people. होय, The माझ्या fight is प्रिय. not us, yours. The fight is God. कारण जे युद्ध आहे ते आपलं किंवा तुमचं किंवा माझं नाही, ते फक्त That is परमेश्वराचं why युद्ध आहे. David here cries out, not try to kill that Saul or David or the Absalom, his old आणि son. म्हणून या ठिकाणी दावीद जो आहे ते शौलाला किंवा स्वतःच्या पुत्राचा अबशालोम त्याचा तो नाश करू But शकत he होता. want God to do and God's way, my dear people. पण त्या ठिकाणी दावीदाची इच्छा होती की परमेश्वर करू ते परमेश्वरच्या वतीने Yes, करू my dear दे. people, this is a great आणि statement. खरोखर महान असं उद्गार आहे. Amen. He want that to do God to do in the God's way. आणि त्याची इच्छा होती की परमेश्वर आहे त्याच्या मार्गाने करू When he have the enemies, ज्याचे शत्रू होते. we must ask, my dear people, God to do something. आणि आपण असं बोललं पाहिजे की प्रभू तू कर. Yes, when we have enemies, when we go into such a situation in our life, my dear people, we need to say, Lord, we must ask God, my dear people. आणि म्हणून जर आपले कोणी शत्रू असतील तर आपल्या मुखातून असे उद्गार यायला पाहिजे की प्रभू तू माझ्या We वतीने must लढ. not try to आपण ourselves. आपल्या बळावरती प्रयत्न करू नये. We should not look to ourselves. आपण स्वतःकडे पाहू नये. Fighting will in vain, my dear people. तर आपलं जे युद्ध But करते when व्यर्थ God जाईल. fights, He gives us victory, my dear people. पण जेव्हा परमेश्वर आपल्या वतीने लढतो त्यास आपल्याला विजय मिळतो. Yes, my dear people, Psalms 35, my dear people, 1 to first stage says, my dear people. आणि म्हणून स्तुतीच्या 35च्या पहिल्या पायरीवर Amen. सांगत 1 आहे. to 10, my dear 1 people. ते 10 मध्ये. Amen. David says in the 7th verse, nothing is happening to my life. Just read the 7th आणि verse. 7वं वचन सांगत आहे की कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडिला. Yes. माझ्या जीवासाठी निष्कारण खाचही Oh, करली. hallelujah. But what David said they wanted to kill me in the 4th आणि verse. 4थ्या वर्षात काय सांगते की ते माझा जीव घेऊ इच्छितात. That's what the King David आणि said. ते दावीद राजा सांगत आहे In the 4th परमेश्वराला. verse, Psalms 30 verse 4, he says, they wanted to kill me. आणि ते म्हणून म्हणजे त्या ठिकाणी दावीद परमेश्वर सांगतात की ते मला माझा जीव घेऊ इच्छितात. Yes. Psalms 35 verse 12 to 16 says, आणि सूत्र 35 12 ते 16 सांगत he आहे. says, they mock me and an evil thing to me. आणि ते म्हणतात की त्यांनी माझ्या बऱ्याची फेड वाईट आणि ते करत They आहे. mocked me. ते माझ्या ते हसतात ते Oh, म्हणजे hallelujah. थट्टा उडवतात ते. Psalms 35 verse 20 and 21 says, सूत्र 35 20 आणि 21 सांगत आहे. King David said, they told lies. आणि त्या ठिकाणी दावीद राजा सांगतात ते माझ्याशी खोटं बोलले. Yes, my dear people. होय माझ्या प्रियांनो. But the King David says, पण दावीद राजा काय म्हणतोय in 35 verse 9 and 10, तुमच्या 35 9 आणि 10 मध्ये when they want to kill him, ज्यावेळेस त्याला मारू इच्छित होते. he says, be very unhappy in the 10, 9 and 10, he says. 9 What a आणि 10 confident, my मध्ये dear खूप people. मोठा आत्मविश्वासाने दावीद राजा बोलत Just read आहे. it that 9 and 10. 9-10 वचन सांगत आहे की माझा जीव परमेश्वराच्या ठाई उल्हास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. माझी सर्व हाडे म्हणतील हे परमेश्वरा तुझ्यासारखा कोण आहे. तू दिनास त्याच्याहून बलिष्ठ असणाऱ्यापासून सोडवितोस. तू दिनास व कंगालास त्याला लुटणाऱ्यापासून See, सोडवितोस. the 10th verse speaks about more terrific, my dear people. He speaks, they wanted to kill, but Lord, you are my, you will save my आणि life. 10वं वचन खूप सुंदर रीतीने दावीद राजा आपल्याला सांगत आहे की परमेश्वराला तो म्हणते की प्रभू कोण माझ्या वतीने फक्त तू बलिष्ठ म्हणजे बलाढ्यने उभे आहेस. Yes, my dear people.
तर होय माझ्या प्रियांनो, They mocked me at this in the 12th verse. 12 वर्षात तो म्हणतोय की ते माझी थट्टा But the उडवतात. 18th verse, David, thank God, my dear people. पण 18 वर्षात त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. verse. 18 वचन आपण वाचूयात. मोठ्या मंडळीत मी तुझे उपकार स्मरण करीन, बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन. Hallelujah. बलिष्ठ लोकांमध्ये तुझे स्तवन करल. Hallelujah. Yes. Why he says? Because God will fight for him. का तो म्हणाला? कारण परमेश्वर त्याच्या वतीने लढेल. They lie against him. कारण ते त्याच्या विरोधात खोटं बोलले. But in the 28th verse, David praises God, all my dear people. पण 28व्या वचनामध्ये त्या ठिकाणी दावीदाने परमेश्वराची स्तुती My केली. dear people. तर माझ्या प्रियांनो, 1 Samuel 24 and 25 chapter speaks, King Saul was behind King David. आणि 1 शमूएल 23-24 मध्ये सांगत आहे की त्या ठिकाणी दावीद राजाच्या मागे त्या ठिकाणी शाऊल राजा लागला He होता. was want to kill him with all the army. You want to kill the King आणि David. त्याच्या पूर्ण सैन्यासहित त्याच्या मागे लागले की दावीदाला Yes, मारण्यासाठी. my dear, they want to kill him. त्याला ते मार पाहत होते. But God, he cried out to God. पण त्या दावीदाने त्या ठिकाणी परमेश्वराकडे He आरोळी cries केली. to God. तो परमेश्वराकडे He त्याने आरोळी says, केली. Father, God, you fight for आणि me. तो म्हणाला की परमेश्वर तू माझ्या वतीने लढ. God fights for you, my dear people. आणि परमेश्वर तुमच्यासाठी God लढेल. stood for the King आणि David. दावीदासाठी परमेश्वर उभा राहिला. 2 Samuel, first chapter, Bible says, Saul was killed, my dear people. आणि दुसरा शमूएल त्याच्या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे की त्या ठिकाणी परमेश्वर लढला. 2 Samuel, first 2 chapter. शमूएल पहिला First अध्याय. chapter, King Samuel was dead, my dear people. आणि त्या ठिकाणी जो शाऊल राजा आहे त्याचा मृत्यू झाला. Oh, 2 Samuel 8th chapter says, आणि 2 शमूएल 8वा अध्याय your own सांगत son आहे. Absalom was behind King आणि David. त्याचा स्वतःचा पुत्र अबशालोम दावीदाच्या मागे लागला. Imagine the own son was behind King म्हणजे David. कल्पना करताय का तुम्ही स्वतःचा पुत्र मागे Your own लागला. father, my dear people. स्वतःच पिताच्या मागे तो लागला. Oh, hallelujah. They mocked my dear people. He want to do all the evil. He want to kill him also. आणि त्यांनी ते थट्टा उडून त्याला ते दुष्ट सर्व गोष्टी त्यांना They करायच्या all होत्या. told lies, my dear आणि people. त्यांनी अनेक गोष्टी खोट्या बोलल्या. But see, my dear people, what पण happened? पहा माझ्या प्रियानं पुढे काय झालं. 18th chapter, my dear people. You see the 14th and 15th, you see his hair was big and he was stuck in the terebinth tree and he was killed, my dear people. आणि जसं आपण 18 वचनामध्ये पाहतो की त्या ठिकाणी त्याचे जे केस आहेत तेवढे दाट झाले की त्या ठिकाणी तो फांदीमध्ये अडकून तो मेला. Ah, my dear people, God fight for us. He's the avenger of his people. माझ्या प्रियांनो, परमेश्वर आपल्या वतीने लढेल कारण तो बदला He घेणारा never परमेश्वर. leaves us, my dear तो people. कधी सोडत When नाही. you cry for the help, our avenger comes and help us, my dear आणि people. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे आरोळी करतात, मदतीची आरोळी करतात, तो आपला बदला घेणारा परमेश्वर तो आपल्या Yes, my dear मदतीसाठी येतो. people, same way Bible says in Exodus chapter. आणि बायबल निर्गमच्या पुस्तकात सांगतं माझ्या प्रियांनो. My dear people, in Exodus chapter, my Bible speaks in the 7th verse. 3:7. निर्गम 3:7 सांगत आहे. Amen. Then he said, the Lord said, I have surely seen the affliction of my people where are in Egypt. I have heard the cry of my reason and their taskmaster, for I know their sorrow. आणि निर्गम 3:7 सांगत आहे की परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्याच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचा क्लेश मी जाणून आहे. Oh, the powerful God with the fire, he appeared to Moses. आणि जो परमेश्वर, जो सामर्थ्यशाली परमेश्वर त्या अग्नीच्या रूपामध्ये त्याने मोसेला Yes, दर्शन दिले. Moses, he was kept the flocks, my dear people, of father-in-law Jethro, that in the mountain God appeared to Moses. आणि जसं डोंगरावरती त्या ठिकाणी मोशे त्याचा सासरा जत्रोचे तो मेंढरा चारत असताना त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला दर्शन The दिले. angel of the Lord appeared to him in the flame of fire. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी त्या अग्नीतून परमेश्वराने You can just मोशेला imagine the दर्शन angel दिले. of fire with a burning bush. आणि ते जळजळणाऱ्या धगधगीमध्ये परमेश्वर He त्याला looked, भेटले. my dear people. त्यांनी पाहिलं त्या He looked the झुडुपामध्ये. bush burn. ते झुडूप त्यांनी पाहिलं Burn with जळणारं. की fire. असे झुडूप But कसं आहे, not पण ते consumed. भस्म होत Yes, our नाही. God is a consuming fire, my dear people. होय माझ्या प्रिय, आपला जो परिशुद्ध भस्म करणारी Our अग्नी आहे, God who stand for जो us. आपल्यासाठी उभा राहतो. Moses said, I will not turn aside, but he saw a great sight that bush was not burned. आणि त्या ठिकाणी मोशे म्हणाले की मी जसं तो वळाला परमेश्वराकडे, तो म्हणतो ते अग्नीचे झुडूप जे आहे ते भस्म होत नव्हतं. He draw not near, he says. तो म्हणाला की त्या झुडपाच्या जवळ मी नाही गेलो. Amen. You want to draw now. कारण परमेश्वर म्हणाला तू जवळ येऊ The 5th नको. verse says, 5वं वचन सांगत he आहे. said, draw not near, either put your off of thy fear of it,
place where you stand on the holy ground. आणि निर्गम 3:5 मध्ये देव म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. Where God comes, that place becomes a holy ground. आणि ज्या ठिकाणी परमेश्वर येतो माझ्या प्रियाने, ती भूमी पूर्ण पवित्र होते. Oh, hallelujah. God, moreover, He said, आणि परमेश्वर म्हणतो God Himself introduced to Moses now. की आता या ठिकाणी स्वतः परमेश्वर मोशेला सादर करतोय. तुम्ही कल्पना करू शकता. God, on the 7th, He heard the cry and Himself come down, introduced to Himself to Moses. आणि जसं परमेश्वरांनी त्या लोकांची, इस्रायल लोकांची आरोळी ऐकली आणि स्वतः परमेश्वराने त्या ठिकाणी दर्शन दिले मोशेला. He introduced to Moses. स्वतःची ओळख त्यांनी दाखवून दिली. What He introduced Himself. स्वतःची काय ओळख दाखवली? I am the God of Abraham. काय म्हणाला की मी अब्रामाचा देव, I am thy father, मी तुझ्या पित्याचा देव, the God of Abraham, मी अब्रामाचा देव, the God of Isaac, मी इसहाकाचा and the देव, God of Jacob. याकोबाचा देव. Oh, hallelujah. आमेन. See a God. पहा आपला परमेश्वर. He Himself come down and introduce Himself to Moses. आपला परमेश्वर स्वतः खाली उतरून आला आणि स्वतःहून त्याने स्वतःची ओळख मोशेला दाखवून Why? दिली. Because He heard people for bondage for 4 decades. He heard the cry of the people and it reached to His ears. का माझ्या प्रियानं? कारण की त्या ठिकाणी इस्रायल लोक जे सर्व त्या जाचेमध्ये होते, जुलमामध्ये, दासगिरीमध्ये होते, त्याच्यातून त्यांना सोडवण्यासाठी He heard the cry. त्यांची आरोळी ऐकली You see परमेश्वर. the taskmaster over the people of Israel. आणि जे जुलूम करणारे त्यांच्यावर जो मुकादम होता त्यांनी त्यांची जाच पाहिली. The avenger God came down for His जो people. बदला घेणारा परमेश्वर त्याच्या लोकांसाठी तो खाली उतरून आला. How can you harm my people? तू आमच्या लोकांना कसं काय दुखापत करू When He शकतो? came, He introduced Himself. See आणि that ज्यावेळेस my स्वतः people. परमेश्वर होता, त्याने स्वतःची ओळख दाखवून दिली. Oh, and God sees the pain and agony. He came down, my people. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांचे त्रास व वेदना पाहिले, तो स्वतः खाली उतरून आला. Oh, hallelujah. आमेन. God Himself came down to deliver the people. आणि स्वतः परमेश्वर खाली लोकांना सुटका देण्यासाठी आला. As an avenger, my people. जसं बदला घेणारा परमेश्वर. That's what in the 9th verse He says, the cry of children of Israel has come to me, unto me, and I have seen the oppression where with their Egyptian oppressed them. आणि 9वं वचन सांगतं की इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याच्यावर कसा जातजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. He introduces and says to Moses, now Moses, you go on behalf of me, and I will be there, and I will show great miracle, great signs that the Israel people will be delivered. आणि त्या ठिकाणी मग परमेश्वर मोशेला म्हणाला की मी तुला इस्रायलमध्ये, मिस्र देशामध्ये पाठवते, तू माझ्या वतीने जा आणि त्या ठिकाणी तू मोठे चमत्कार पाहशील. Oh, hallelujah. Moses goes there. आणि मोशे तिथे गेला मिस्र देशामध्ये. He goes to Egypt. तो मिस्र देशात गेला. God sends plague after plague. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने मग पिढा मागून पिढा पाठवल्या. God sends plague one after another plagues, 9 plagues. Still Pharaoh's heart was hardened, my dear people. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी 9 असे त्या ठिकाणी पिढा पाठवले की जोपर्यंत फारो राजाचं मन जे कठीणच होतं. Yes, my dear people. The heart was very hardened. त्याचं हृदय फार कठीण झालेलं होतं. You are not leaving the तो people. लोकांना सोडतच The नव्हता. people of Israel are watching the plagues, my dear people. आणि इस्रायली लोक ते सर्व पिढा पाहत होते. Hallelujah. They all sent one after one, the plagues were there. आणि त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी परमेश्वर एक एक पिढा पाठवत आहे. Amen. आमेन. Can you imagine 9 plagues He has sent? 9 त्या ठिकाणी पिढा परमेश्वराने पाठवल्या. At last, 1/10th plague He sent, my dear people. पण ज्यावेळेस 10वी पिढा परमेश्वराने पाठवली, He said to Moses now, तर तो मोशेला म्हणाला Exodus 12:5. की निर्गम 12:5 What He said? काय म्हणाला? Take one lamb एक कोकरा घे, without blameless, त्यात दोष नसेल, male of first year. आणि त्याला तो जो पहिला कळप असेल, Take it from and sheep, or from the goat. आणि जे मेंढरांमध्ये जे गुराचे प्रथम वत्से असतील, He says, take it, that blood, and strike upon the doorpost of the cross-lintel of the every door of people. आणि काय सांगितलं की त्याचं रक्त घेऊन जे प्रत्येक दाराच्या भिंतीला उंबरटेलं त्याचं रक्त तू लाव. My dear people, तर माझ्या प्रियांनो, they did according to that. आणि त्यांनी जसं परमेश्वर म्हणत तसंच त्यांनी केलं. Yes, according to Exodus 12:5, according to 1 Peter 19, that He says,
with this precious blood of Christ, the Lamb without blameless and without spot, my dear people. आणि निर्गम 12:5 नुसार आणि 1 पेत्र त्या ठिकाणी 1:18-19 प्रमाणेच त्यांनी जो निर्दोष असा कोकऱ्याचं रक्त घेतलं. Yes, Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त who died on the cross of a spotless, a blameless, that Lamb, my dear people. आणि जो कालवरीच्या वधस्तंभावरती जो निर्दोष कोकरा म्हणून आपल्यासाठी वधला They गेला, cut it, my dear people. त्यांनी त्याला They कापलं माझ्या applied the प्रियाने. blood upon every door. आणि त्यांनी त्याचं रक्त सर्व दाराच्या And he उंबरपट्टीला लावलं. said, आणि तो म्हणाले, as the angel of death will pass, आणि ज्या ठिकाणी मरणाचं दूत जसं जाईल, all the firstborn will be of the land of Egypt will be died, he says. आणि जे सर्व मिसर देशामधले जे प्रथम जन्मलेले जे आहे ते सर्व मरून जातील. Hallelujah. That's what the 29th verse says. आणि तेच 29 वचन It came to सांगतं. pass that midnight the Lord removed all the firstborn and the land of Egypt from the firstborn to the Pharaoh that sat on his throne unto the firstborn of the captive that was in the dungeon and all the firstborn of the cattle, he says. Every one of the firstborn, he says. आणि निर्गम त्या ठिकाणी 12:29 सांगते की मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. See that, my dear people. पहा माझ्या प्रियांनो, God sent the angel of death. त्या ठिकाणी परमेश्वराने All मरणाचं दूत the पाठवलं. firstborn should be put to death, it will be dead by diamond because there is no blood upon them. आणि जे सर्व प्रथम वत्स जे पहिले जन्मलेले जे ते प्रत्येकाचा त्यांनी नाश केला. And the Moses rose up at that night and he saw his servant, all the Egyptians. There was great cry because there was not house where there was not one dead, my dear people. आणि मग मोशे उठला आणि त्याने पाहिलं की त्या ठिकाणी रात्रीच्या समयी ते पाहतोय की सर्वजण रडत आहेत आणि आक्रोश करत आहेत. Oh, hallelujah. All were dead firstborn. सगळे जे प्रथम वत्से जे होते ते सगळे मेले. Pharaoh was completely shattered. आता या ठिकाणी फारो पूर्णपणे विखरला God होता. stood for the people of Israel. God fight for people of Israel. आणि परमेश्वर इस्रायलच्या लोकांसाठी उभा राहिला Because त्यांच्या they वतीने. cried out to कारण God. त्यांनी परमेश्वराकडे They आवाज cried दिला. out to ते God. परमेश्वराकडे रडले And God heard their आणि cry. परमेश्वराने त्यांचं रडणं Surely ऐकलं. God will hear your cry, my dear तर people. नक्कीच परमेश्वर तुमचं रडणं देखील God knows ऐकेल. your situation. तुमची परिस्थिती परमेश्वर God जाणतो. knows what you're going through every day of your life. परमेश्वर जाणतो की तुमच्या जीवनात तुम्ही Oh, दररोज your कोणत्या problem be परिस्थितीत जात anything, आहात. you're fighting with them, my dear people. तुमची परिस्थिती काही असू दे तो तुमच्या वतीने Oh, लढेल. financial fight is there. Family fight is there. Any fight today, tonight, this morning, you claim it. God will come and will fight for in that situation. आर्थिक युद्ध असेल, तुमचं कौटुंबिक युद्ध असेल, वैयक्तिक असेल, कोणत्याही स्वरूपाचं असेल, पण परमेश्वर तुमच्या वतीने My लढेल. dear people, तर माझ्या प्रियांनो, God is a God of blessings. God is a God who stands for us. तर परमेश्वर जो आपल्या आशीर्वादांचा परमेश्वर जो आपल्या वतीने आपल्या सोबत उभा राहतो. There's one testimony, my dear people. एक खूप अद्भुत साक्ष माझ्या प्रियांनो. Last Sunday, my dear people, जसं गेल्या रविवारी as I was sitting with my family, मी माझ्या कुटुंबासोबत बसलो a होतो. phone call came at 8:30. 8:30 वाजता एक फोन आला So he said, I want a prayer, pastor, from you. आणि त्यांनी सांगितलं, पास्टर मला तुमच्याकडून प्रार्थना हवी I आहे. said, what happened? मग मी म्हणालो काय झालं. He said, I am suffering from heavy fever. आणि ते म्हणू लागले की मी खूप असं जास्तीचा ताप मला आहे And the fever is such, it's not coming down. आणि तो ताप काय कमी होत नाहीये. I went in my prayer room. मग मी माझ्या प्रार्थनेच्या खोलीत गेलो Then he all explained that fever is not leaving. आणि मग त्यांनी सर्व फोनवर सांगितलं की मला ताप My जातच wife also नाही. explained me. मग त्यांच्या पत्नीने पण I सांगितलं. said, don't worry. मग पास्टर म्हणाले काळजी करू नका. I'll pray on the phone right मग now. मी आता लगेच फोनवर प्रार्थना करत असं मी म्हणालो. I prayed for him. मग त्यासाठी मी प्रार्थना I केली. cried out to God. मी देवाकडे रडलो. I prayed in the name of Jesus. मी येशूच्या नावात प्रार्थना I केली. claimed the verse Exodus, my dear people. मी या ठिकाणी निर्गमाचं जे वचन आहे ते मी त्या ठिकाणी घोषित 26, केलं. I claim Isaiah 53. I claim, my dear people, all the verses I claimed and I prayed for that brother. आणि माझ्या त्या भावासाठी मी सर्व वचन घोषित करून त्या ठिकाणी मी स्वीकारलो. As I was praying, जसं मी प्रार्थना the करत Spirit of होतो God led me to pray in the Spirit. आणि देवाच्या आत्म्याने मला चालवलं आत्म्यातून. I bind all the spirit of the fever and I was just praying. I just told right now the Spirit of God of healing is just flowing upon you, uncle, right now. आणि त्या क्षणात ज्यावेळेस मी प्रार्थना करतो देवाच्या आत्म्याने सांगितलं की आता तुमच्यावरती देवाचा आत्मा उतरत आहे. The healing power is flowing right now. आरोग्याचं सामर्थ्य उतरत Oh, I आहे. could hear the shivering from the phone, my dear people. आणि मला फोनवर त्या
त्यांचं थरथरण्याचा He आवाज was मला speaking, ऐकायला येत yes, होता. yes, and shivering, my dear people. I could sense in my spirit. आणि ते अन्य भाषेत प्रार्थना करत असताना थरथरत असताना मला त्या आत्म्यातून जाणवत होतं. He was like I was also feeling in my spirit in here that the Holy Spirit has filled him with power of healing. आणि मला त्या ठिकाणी माझ्या घरामध्ये मला जाणवत होतं की पवित्र आत्मा त्यांना पवित्र आत्म्याने तिकडे भरत आहे. Oh, I just claimed and healing for him right now. मी At त्यांच्यासाठी that त्या time. ठिकाणी त्यावेळेस लगेच आरोग्य स्वीकारलो And I claimed healing completely. आणि पूर्ण आरोग्य स्वीकारलो And I finished my prayer. आणि माझी मी प्रार्थना संपवली. He said, I'm sweating right now. आणि ते म्हणू लागले की आता मला घाम येत I'm आहे sweating very much right now. आणि मला भरपुरीचा घाम येत And आहे. he said, I am totally free right now. आणि ते म्हणाले की आता The मी fever पूर्ण is मोकळा gone right झालोय. now. सगळा ताप निघून Oh, what गेलेला a आहे. great miracle, my dear people. किती महान What चमत्कार a माझ्या great प्रियानो. miracle. किती महान चमत्कार. Yes, when the Holy Spirit and God touches God, the power of God touches you, God heals right now, at that moment. आणि ज्या पवित्र आत्म्याने स्पर्श करतो त्या क्षणाला ते बरे No होते. fight was with that fever, my dear people. आणि त्या तापावर त्यांचं युद्ध होतं. But God healed that person. पण परमेश्वराने त्या व्यक्तीला बरं केलं. Again, 2 to 3 days again, I said, how are you, uncle, right? You're feeling. आणि मग 2-3 दिवसात मी त्यांना पुन्हा विचारलं अंकल तुम्हाला To कसं वाटतं confirm. की खात्री पटून How are घेण्यासाठी you? तुम्ही कसे आहात. He SMS'd me again. त्यांनी मग मला मेसेज केला That day only God has delivered आणि ते me. म्हणू लागले की ज्या दिवशी तुम्ही मला Oh. प्रार्थना केली त्या दिवशी मी मोकळा Beautiful. झालो. All glory to you, my dear people. ते म्हणाले की सर्व गौरव प्रभूलाच Oh, असतो my dear, that is our God. आणि तो आपला When you परमेश्वर call आहे. and cry, our avenger comes, my dear people. ज्यावेळेस तुम्ही त्याला हाक मारून रडता तो आपला He सुटका will come करणार and परमेश्वर save you right आपल्याला now. येतो. तो आता देखील तुम्हाला He will एवढा come and आशीर्वाद bless you, my dear देईल. तो तुम्हाला आता people. आशीर्वादित He will करेल. heal you, my dear तो people. तुम्हाला आरोग्य देईल. Oh, your problem be anything, my dear people. तुमचे त्रास कोणतेही Oh, असो you might be stuck in the Red Sea, my dear, before the Red Sea. तुम्ही कदाचित त्या ठिकाणी तांबड्या Oh, समुद्रात you अडकलेले might be saying असणार. the enemies are coming behind तुम्ही me. पाहत असाल की तुमच्या मागे शत्रू लागले. Don't worry, my dear people. काळजी करू नका. God will send His fire, my dear people, behind you, and the enemy will not come and attack you. तर परमेश्वर तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी देवाची अग्नी पाठवेल जेणेकरून शत्रू तुमचा पाठलाग करणार Oh, नाही. He will not allow anything to go wrong in your lives. आणि तो काही तुमच्या जीवनामध्ये चुकीचं घडू देणार My नाही. dear people, तर माझ्या प्रियांनो He is with you right now. तो आता तुमच्या सोबत He आहे. will help you right तो तुम्हाला now. आता मदत He करेल. knows, my dear people, everything of your तो lives. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टी जाणतो. Don't worry. काळजी करू You नका. are going in much pain and agony. तुम्ही त्रासातून वेदनेतून जात आहात काय Don't worry, my dear तर people. काळजी करू नका. Don't worry, my dear people. काळजी करू नका. He is with you. तो तुमच्या सोबत आहे. He is with you. तो तुमच्या सोबत आहे. Oh, hallelujah. आमेन. Are you ready, my dear people? तुम्ही तयार आहात का माझ्या प्रियांनो. If you are stuck in your life, don't worry. Call. Anything is there. My God will help you right now. जर तुम्ही आता त्या त्रासामध्ये त्या गोष्टीमध्ये अडकलेले असाल तर आता माझ्या परमेश्वर हाक मारतो तुमच्या मदतीला Oh, धावून येईल. He is right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. Jesus saved from all the sin of our lives. येशूने आपल्या सर्व पापांपासून आपल्याला मुक्त केले. Yes. Jesus came to rescue our life. येशू आपल्या बचावासाठी आलेला आहे. This morning you can call out to the name of Jesus. to आजच्या your Father. सकाळी आपण आपल्या प्रभू येशूला आपल्या परमेश्वराला आपण हाक मारूया. Yes. That lamb which was slain, he died on the cross of Calvary. की जो कोकरा तो वधस्तंभावरती वधला गेला आपल्यासाठी. Took all the pain and the suffering on the cross. सर्व त्रास वेदना त्याने त्या वधस्तंभावरती This घेतले. morning I want to tell you, त्याच्या सकाळी मी तुम्हाला सांगू इच्छितो any problem you're going right now, तुम्ही कोणत्याही त्रासातून जात असणार आता don't look to the problem right now. आता या तुमच्या त्रासांकडे पाहू Look नका. to the cross, what Jesus has completely rescued from that problem. तर तुम्ही त्या वधस्तंभाकडे पहा की ज्या वधस्तंभातून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला सुटका दिलेली आहे. Yes, if you're sick, see that sickness, Jesus defeated that sickness on the जर तुम्ही cross. आजारी आहात तर त्या वधस्तंभाकडे पहा कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर तुमचे सर्व आजार If you're घेतलेले आहेत. financially problem, look to the cross, my dear people. जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही त्या वधस्तंभाकडे Look to पहा. the cross. वधस्तंभाकडे पहा. See the cross. If you look to the cross, you will see the financial problem is solved on the cross. ज्यावेळेस तुम्ही वधस्तंभाकडे पाहता तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊन जातील. If you see this, nobody loves you, look to the cross. God, on the cross, you say, the love of cross, the cross is flowing upon you.
आणि जर तुमच्या कोणी प्रीती करत नसेल माझ्या प्रियानो, तर त्या वधस्तंभाकडे पहा, कारण त्या वधस्तंभावरनं परमेश्वराने तुमच्यावरती प्रीती केलेली तुम्हाला If दिसते. you have any sickness in your body, see that on the cross Jesus has taken that sickness on the cross. जर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्या वधस्तंभाकडे पहा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ते सर्व आजार तुमच्यासाठी त्या वधस्तंभावरती Oh, this घेतले. night, that time right now, you just go look to God right आणि तुम्ही now. आता या वेळेस तुम्ही परमेश्वराकडे पहा. Any curses there upon you. कोणताही श्राप असो तुमच्या जीवनावर. According to Galatians 3:13, आणि गलती करास 3:13 नुसार he says, तो म्हणालाय, he took all the curse upon on the cross and he hung on the tree. आणि तो म्हणालाय की तुमचे सर्व त्याने जे श्राप आहे ते स्वतः घेतले आणि तो त्या Look to the झाडावर cross, टाकला. everything he has taken on the cross. तर माझ्या प्रियानं तुम्ही सगळ्या बाबतीत मध्ये तुम्ही Romans वधस्तंभाकडे पहा. 8:32 says, रोमकरास 8:32 if God सांगतो, for us, who can go against us? जर परमेश्वर माझ्या बाजूने तो कोण आपल्या विरोधात लढेल? God will not leave तो you. परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही. He's done everything on the cross. त्याने वधस्तंभात सर्व काही केलेलं Look to आहे. the cross, my dear तो people. वधस्तंभाकडे Oh, पहा. the Savior will come and save you right तो now. तारणार येऊन तुम्हाला तारेल. Oh, your situation may be bad right now. कदाचित तुमची परिस्थिती फार बिकट असेल. Oh, you just come to the Lord right तुम्ही now. आता देवाकडे या. Oh, you just come to the Lord right तुम्ही now. आता या देवाकडे या. Oh, He will help you right तो तुम्हाला now. आता बरं मदत करेल. He will help तो you. तुम्हाला आता मदत He will करेल. bless तो you. तुम्हाला He आशीर्वादित will करेल. deliver you. तो तुम्हाला सुटका Oh, देईल. this is the time. Come to God right now. आताची ही वेळ परमेश्वराकडे या. God is the help, my dear. God will fight for you. परमेश्वर तुमच्या Just, I just want to pray. Just give your life to the Lord, my dear तर people. माझ्या प्रिय आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला He's समर्पित calling you, करा. everyone, right तो आता now. तो प्रत्येकास बोलावता. Yeshu bulata tumhe. We'll take that song, my dear people. आपण ते गीत घेऊ की येशू Just बोलावता. close your eyes and just worship. तर आपले डोळे बंद करून त्याची आराधना करा. Yeshu bulata tumhe. बड़ी चाहत से तुम आओगे. यीशु बुलाता तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. बड़ी चाहत से तुमको आओगे. यीशु बुलाता तुम्हें. दुख की गहराइयों से देगा शांति तुम्हें. दुख की गहराइयों में देगा शांति तुम्हें. सोच समझकर उससे निहारो. आनंद होता देगा तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. बड़ी चाहत से तुमको बाहों में ले ले. यीशु बुलाता तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. आंसू मिटा कर रक्षा करेगा तेरी. आंसू मिटा कर रक्षा करेगा तेरी. अपनी आंखों की धुंधली जैसे सच सुरक्षा देगा तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. बड़ी चाहत से तुमको बाहों में ले ले. यीशु बुलाता तुम्हें. यीशु बुलाता तुम्हें. अगर तेरा दिल दुखी हो वो शांति देगा तुझे. अगर डोळे बंद करून आजचे गीत गा माझ्या प्रिय. वो शांति देगा तुम्हें. यीशु तेरी
बुलाता तुम्हें. My dear people, माझ्या प्रियांनो, He's calling you, everyone. तो आता प्रत्येकाच बोलवत आहे. He's calling everyone right तो now. आता यास प्रत्येकाच बोलवत आहे. He's calling everyone right now. प्रत्येकाला तो हाक मारत I आहे. want to bless you right now. तो तुम्हाला आशीर्वाद देऊ Are you ready, इच्छितो. my dear तो people? तुम्ही तयार आहात Are का? you ready, my dear तुम्ही people? तयार आहात Are you का? ready to call out to His name, my dear तुम्ही people? त्याच्या नावाला हाक Are मारायला you ready, तयार my आहात dear का? people? तुम्ही तयार आहात Are you का? ready, my dear people? तुम्ही तयार आहात का He माझ्या will come प्रिय? and bless you right तो now. तुम्हाला येऊन आशीर्वाद He will देईल. deliver you right तो तुम्हाला आता now. सुटका He देईल. will deliver you right तो तुम्हाला आता now. सुटका देईल. Oh, He will bless you, my dear people. तो तुम्हाला आशीर्वादित Oh, करेल. he will give you everything your heart desire, my dear तो people. तुमच्या हृदयातील सर्व इच्छा Oh, तुम्हाला ते पूर्ण everything, my करून dear देईल. people. सर्व काही Are माझ्या you ready, my प्रिय? dear people? तुम्ही तयार आहात Are का? you ready, my dear people? तुम्ही तयार आहात का? Are you ready, my dear people? तुम्ही तयार Are आहात you का? ready, my dear people? तुम्ही तयार आहात का Call माझ्या on to प्रिय? right now. त्याला आता हाक Call मारा. on to right now. परमेश्वराला हाक He मारा. will come, my dear people. तो खाली उतरून He will येईल. bless you right तो now. तुम्हाला Oh, आशीर्वादित thank you, करेल. Jesus. तो धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Oh, येशू. loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय I पिता. cry out for my people right now. मी माझ्या लोकांसाठी आरोळी Oh करतो. Lord, they are crying right now. प्रभू ते सर्व रडत Oh, आहे. you see the pain and the agony, my dear people. प्रभू त्यांचे त्रास व Oh, वेदना you will see पहा. the problems of their lives, my master. प्रभू त्यांच्या जीवनाचे सर्व Oh, ते there's त्रास so पहा. much problem. They are stuck, Lord. They cannot fight themselves, Lord. प्रभू ते भरपूर त्रासात अडकले की ते लढू शकत But नाही. Lord, today, as the word came for us, my dear people, you are an avenger. The Lord is an avenger for His people. पण प्रभू जसं तो वचनात आम्हाला मिळालं की तू आमचा परमेश्वर बदला घेणार म्हणजे Lord, आमच्या I वतीने pray तू now बदला you घेणार. stand for आता them. प्रभू मी प्रार्थना करतो तू Lord, you त्यांच्या see वतीने the उभे राहा. sickness, Lord. त्यांचे आजार You see पहा. the deformities, प्रभू Lord. त्याचे सर्व तू You see the anxieties, oh त्याची Master. वेदना तू पहा. Lord, you see what is going happening in their families, oh Master. प्रभू त्यांच्या घर कुटुंबात काय घडत Oh Lord, they are broken and they are shattered, oh प्रभू Master. ते पूर्णपणे विखरले तुटले Where they will go, Master? प्रभू ते कुठे जातील? Where they will go, Lord? प्रभू ते कुठे Oh, जातील? the sickness has gripped, oh Master प्रभू ते God. आजार त्यांना They त्रास need दिला आहे. healing, Lord. त्यांना आरोग्य हवं They आहे. need so many problems. They want their deliverance from their त्यांचे life. सर्व त्रास त्यांना The सुटका heart हवी is आहे, broken, प्रभू. Lord. हृदय तुटलेले Oh प्रभू. Jesus. प्रभू येशू. But as they cry, ते रडत आहेत. Lord, I pray for them. प्रभू, मी प्रार्थना Every करतो trouble त्यांच्यासाठी. in the name of Jesus. प्रत्येक सैतान येशूच्याच Every नावात. trouble struck in their life. ते लोकांना I अडकवून ठेवलेलं bind आहे. the power of devil. Leave the people in Jesus' त्या name. सैतानाचं सामर्थ्य धमकावतो सोड येशूच्याच नावात. Every demonic spirit, every people, every devil attacking the people in any area of the life, I bind the power of the devil. Leave in Jesus' सर्व name. दुष्ट आत्मा सर्व सैतानाचे कार्य आम्ही धमकावतो लोकांचं जीवन सोडतो निघून जा Every येशूच्याच sickness in नावात. the body, leave in Jesus' name. सर्व शरीरातले आजार निघून जाऊ Every येशूच्याच headache, नावात. leave in Jesus' सर्व name. डोकेदुखी निघून जाऊ Every in येशूच्याच the नावात. eyes, pain in the eyes, leave in Jesus' सर्व डोळ्यातलं name. दुखणं येशूच्या नावात निघून जाऊ Oh, दे. pain in the necks, leave in Jesus' सर्व name. पायातलं दुखणं निघून जाऊ दे Oh, they येशूच्याच say नावात. the whole body is pain, that the whole body will heal in Jesus' ते name. सर्व संपूर्ण शरीराच्या वेदना निघून जाऊ दे And the pain in येशूच्याच the body, just leave it. सर्व शरीराच्या वेदना निघून Oh, the जातात heart pain is just leave it. सर्व हृदयातल्या वेदना Oh, निघून the जातात hand pain is just leaving right now. सर्व हातातल्या वेदना निघून Oh, जातात the throat pain, somebody's throat pain, God is touching the throat pain right आता now. कोणाला तरी घशाचं दुखणं आहे ते सर्व Oh, the बरं करत आहे pain in the back is just leaving right now. पाठीचं दुखणं परमेश्वर बरं It's करत just आहे leaving right now. आता तो निघून Oh, जात right now, आहे. claim any sickness right now. Jesus will heal you right now. कोणताही आजार असते आता तुम्ही आरोग्य Look स्वीकारा at the प्रभू cross, येशू your ख्रिस्ताचं आरोग्य दे. sickness. Jesus taken on the cross of Calvary. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पहा त्यांचे सर्व आजार त्याने त्या Oh, वधस्तंभावरती घेतलेले आहेत. sickness he has taken on the cross. सर्व आजार त्या Oh, वधस्तंभावरती घेतलेले आहेत. everything he has taken. सर्व काही त्यांनी Oh, घेतलेलं right आहे. now he's touching you. तो आता तुम्हाला The स्पर्श करत deliverance is आहे. coming right आता ते now. सुटका You येत are आहे. being healed right तो आता now. बरं होत Oh, आहे. anything right now. The power of God is touching you right now. कोणतीही गोष्ट आता देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. Anything which is troubling you right now. कोणत्याही गोष्टीमध्ये त्रास देत आहे Come on, see, look at the cross. वधस्तंभाकडे पहा माझ्या The प्रिय trouble Jesus taken on the ते cross. सर्व त्रास परमेश्वराने Oh, वधस्तंभावरती घेतलेले hallelujah. आहेत. Your trouble is going right now. तुमचे सर्व त्रास निघून जात Oh, आहेत. hallelujah. All the financial, I break the financial in the name of Jesus. सर्व आर्थिक त्रास मी बांधतो येशूच्याच We नावात. bless everyone with the financial in the name of Jesus. मी येशूच्या नावात सर्वांना आर्थिक I आशीर्वाद pray देऊन that of मोकळे this करतो. month, everyone's salary, let them receive in the name of Jesus. मी प्रार्थना करतो येशूच्याच नावात या महिन्यातील सर्वांचे पगार मोकळे होऊ दे. Everyone, let them receive the salary, my dear people. प्रत्येकाच प्रभू Lord, परमेश्वर त्यांचे पगार मिळू दे. receive the salary in the name of Jesus. येशूच्या नावात पगार स्वीकार. Lord, work a miracle. प्रभू तू चमत्कार Work a कर. miracle. चमत्कार कर. Lord, you're wonderful God. प्रभू तू अद्भुत परमेश्वर Work आहे. a miracle. तू चमत्कार Oh, कर. He's doing my dear people. तो कार्य करते Put माझ्या the burden in the owners and everything that they may give the salary, oh Master. आणि प्रभू तू मालकांच्या
पगार द्यावे. Oh, He's working, my dear people. परमेश्वर कार्य Oh, करते on your माझ्या behalf, प्रियानो. He's working right तो now. तुमच्या वतीने कार्य Receive, करत आहे. receive स्वीकारा right स्वीकारा now. स्वीकारा. All those who are jobless, every job is secured in the name of ज्या Jesus. कोणाच्या नोकरी परीक्षा अडकलेल्या आहेत वर्ष ते सर्वांची नोकरी ना बाबा तू Everybody has a सुरक्षित ठेव. fear, be like, my job will be secured. That's what God says. Look to the cross. Your job is secured. See, look to the cross. आणि जे कोणी त्यांच्या नोकरीच्या बाबतीत घाबरले की माझी नोकरी सुरक्षित राहील का, तर त्या प्रत्येकाने वधस्तंभाकडे पहा. तुमची नोकरी परमेश्वर सुरक्षित It ठेवतो. has secured by the blood and the cross of Calvary. ते कालवरीच्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तावर तुमची नोकरी सुरक्षित आहे. Your heart is beating. हृदय तुमचे धडकत आहे का? काळजी Your करू heart नका. is broken. तुमचं हृदय तुटलंय का? Don't worry. तर काळजी करू You're नका. feeling what will happen. तुम्ही विचार करता काय घडेल? Don't worry. काळजी करू नका. As God heard the cry of the Israel people, God is heard your prayer. God is blessing you right now. जसं परमेश्वराने इस्रायल लोकांची आरोळी ऐकली तसंच तुमची देखील तो आरोळी ऐकून तुम्हाला आशीर्वादित God करेल. is blessing you each and every one right तो now. आता प्रत्येकास आशीर्वादित करत आहे. Receive the blessing in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. Every kitchen be overflowing with wheat, grain, flour, oil, everything be full in the name of Jesus. प्रत्येक स्वयंपाकघर येशूच्या नावामध्ये भरभरून व्हावे. प्रत्येक तेल मीठ पिठाला तू बरकत दे प्रभू. Every fight in the husband and the spouse, let it be go in Jesus' name. Let it stop in Jesus' name. सर्व पती पत्नी मधला होणारा सगळा जो वाद विवाद आहे तो येशूच्या नावामध्ये बंद God, कर. reunite every couple right प्रभू आता now. प्रत्येक जोडप्याला एक कर. Put them love in one another. दोघं एकमेकांमध्ये प्रीती Let the घाल. whole family be united in the name of Jesus. येशूच्या नावात संपूर्ण कुटुंब एकत्रित God, येऊ. work a miracle. प्रभू तू चमत्कार Oh, कर. He's doing right तो now. आता परमेश्वर What is करत doing आहे. right now? परमेश्वर कार्य A करत miracle is आहे. happening. आता चमत्कार A घडत miracle आहे. is happening. चमत्कार घडत Oh, आहे. you have many problems. You just call that problem and look to the cross right now. तुमच्याकडे भरपूर त्रास असेल, तुमच्या त्या त्रासाला You तुम्ही will त्या तुम्ही see घ्या आणि परमेश्वराला and हात you will मारा. testify, my dear people. तर तुम्ही पाहता की तुम्ही लवकर देवाचा You गौरव will be करता. healed and you will be blessed, my dear people. तुम्हाला आरोग्य मिळेल, सुटका Oh, मिळेल माझ्या thank you, प्रियानो. Jesus. आमेन. Thank you, Master धन्यवाद, God, प्रभू. for healing and delivering the people. लोकांना आरोग्य आणि सुटका देण्यासाठी. Every heart which is broken, God is binding their wounds right now. जे प्रत्येक हृदयात तुटलेलं आहे, तर प्रत्येक हृदयाचे जखमा परमेश्वर बरा करत आहे. Yes, many are in the tension. अनेक जण त्या ठिकाणी टेन्शन मध्ये आहेत, Oh, the worries. चिंतेत आहेत. That's what God says, don't worry. देवाचा आत्मा सांगतो काळजी करू नका, Trust me. माझ्यावर विश्वास ठेव. Put all the burden upon me. परमेश्वर म्हणतो सगळे तुझे जे All the चिंता burden आहे, upon माझ्यावरती me. तू घाल, सगळी ओझी माझ्यावरती तू घाल. I will give my peace upon you. मी माझी शांती तुला I'm देईन. ready to take your burden. मी तुझी ओझी उचलायला तयार My आहे burden. आणि तुझा माझी ओझी घे. Just cast all your burden upon me. तुमची ओझी परमेश्वराती लादा. Right now, your tension is going and the peace of God is coming upon you. आता तुझी सर्व चिंता निघून जात आहे, देवाची शांती तुमच्या हृदयात येत आहे. Miracle is happening right now in your life in the name of Jesus. आता येशूच्या नाव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार Be घडत आहे. blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित Oh, व्हा. thank you, Father. धन्यवाद For प्रभू. blessing and healing, Lord. आता आशीर्वाद दिल्यासाठी आणि आरोग्य Thank दिल्यासाठी you, Jesus. धन्यवाद येशू. Master, प्रभू, today is Mother's Day, Lord. जसं प्रभू आज मायवार आहे, Lord, what a joy, oh किती Lord. मोठा आनंद Today प्रभूजी. it's a privilege to pray for all the mothers right now. आणि प्रभू हे आमचं सुदैव आहे की प्रत्येक मातांसाठी Oh प्रार्थना Lord, करावी. today I reminded about the mother of like in the Bible, in the Hannah, oh Master. आणि प्रभू मी आज आठवण करतो बायबलमध्ये जसं आपण हन्नाच्या आईसारखी. Oh, she was barren, प्रभू ती वांज होती, but she cried out to you. पण प्रभू ती तुझ्याकडे रडली. She made a vow to you तिने तुझ्याकडे करार केला that you will bless me. I will give that blessing to you, return back. आणि तिने असा नवस केला की प्रभू तू मला आशीर्वादित कर, जो दे आशीर्वाद तुम्हाला देशील मी तो तुला परत Every करेन. prophet you spoke, and she conceived. आणि प्रभू एली याचकाद्वारे तिच्याशी बोललास आणि तिला दिवस गेले. And Lord, she bore a son named Samuel. आणि प्रभू तिने शमूएलचा जन्म दिला She gave back to you, Lord. आणि तिने ते पुन्हा तुला दिलं What प्रभूजी. a heart of the mother, Lord. आईचं हृदय परमेश्वर किती. No blessings, but again she gave back to the child of the Lord. तिच्याकडे You, Lord. आशीर्वाद अगोदर नव्हते पण तू आशीर्वाद दिल्यानंतर तोच आशीर्वाद तिने पुन्हा तुला दिला प्रभूजी. But Lord, you have not forgotten that mother, Lord. पण प्रभू तू त्या आईला विसरला नाही. Again to Eli, you said you will be blessed with more children. आणि एली याचकाद्वारे तू पुन्हा तिला आशीर्वाद दिला की तुला अजून Again she मुलांचा was आशीर्वाद. blessed with more 3 children. आणि अजून तिला 3 मुलांचा आशीर्वाद तू दिला. Lord, what a mother, Lord. प्रभू किती सुंदर आहे. Lord, like many mothers will be there. अनेक आई आहेत प्रभूजी. Lord, they are working, Lord. प्रभू ते काम करत Some are आहेत. working, प्रभू काही काम some करत are आहेत, not working.
काही जर काम करत नाही, some are holy mother, काही पवित्र आई आहेत, some mother in the worldly mother, Lord. काही जगिक आई आहेत. Lord, today I pray for every mother, oh Master. पण प्रभू मी सर्व आईसाठी Every प्रार्थना mother करतो. who is not saved, let every mother be saved in the name of आणि Jesus. ज्या कोणत्या आईचं बाप्पा तारण नाही, त्या प्रत्येक आईचं तू आज तारण कर. Every mother who is not saved, be saved in the name of Jesus. ज्या कोणत्या आईचं तारण नाही, त्या प्रत्येक आईचं तारण तू कर प्रभू. Lord, I pray for every mother, oh Lord. प्रभू मी प्रत्येक आईसाठी प्रार्थना करतो. Lord, bless every mother. प्रत्येक आईला तोच आशीर्वादित कर. Lord, day and night they take care of the children. प्रभू रात्रंदिवस ते लेकरांची काळजी घे. Lord, now is the time you have to bless them. आणि आताची वेळ प्रभू तू त्यांना आशीर्वाद My dear देण्याची. children. तर माझ्या Come प्रियांनो, on. If you're around your mother, come on, raise your hands towards your mother right now. तर माझ्या प्रियांनो, तुम्ही आता जर तुमच्या आईच्या जवळपास असता तर तुम्ही आईकडे जाऊन तुम्ही तुमचा उजवा हात And तुमच्या if your आईकडे mother is करा. not here, remember right तर now. तुमची आई तुमच्या सोबत नसेल तर तुमच्या आईची Lift your आठवण करा. hands and pray for your mother. आणि आपले हात उंचावून आपल्या आईसाठी And प्रार्थना think करा. all what she has done for you. आणि आठवण करा की तिने तुमच्यासाठी काय काय Oh, केलेलं many आहे. a times she was not fed herself, but she fed you. अनेक वेळा तिने स्वतःला खाल्लं नाही, पण तिने तुम्हाला Remember चाललं. every single thing she stood for you in every situation, every trials and trouble. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आठवा की प्रत्येक परिस्थितीमध्ये आई तुमच्या सोबत उभी It's राहील. the time right now. Come on, children, bless your mother. आताची ही वेळ लेकरांना तुम्ही तुमच्या आईला आशीर्वाद द्या. Just agree, I pray for every mother. जसं मी प्रत्येक आईसाठी प्रार्थना करेल तसं समज Every पहा. mother be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात प्रत्येक आईला आशीर्वादित होऊ दे. Lord, pour out your abundant blessing upon every mother, oh Lord. प्रभू प्रत्येक आईला तू भरपुरीचे आशीर्वाद दे. Give them what they desire, Lord. प्रभू त्यांच्या इच्छेनुसार तू दे. Any mother has a desire, Lord. प्रभू अनेक आईंची इच्छा आहे. Lord, let every desire of the mother be fulfilled in the name of Jesus. प्रत्येक आईची इच्छा येशूच्या नावात पूर्ण होऊ दे. Give them good health, त्यांना Lord. चांगली तब्येत तू Give दे. them good health, oh चांगली Master. तब्येत तू Give दे. them, mother sick, Lord, I pray, like completely healing in the name of Jesus. जर ते आजारी असतील प्रभूजी त्यांना मी पूर्ण आरोग्य स्वीकारतो. Bless them. आशीर्वादित कर. Bless every mother. प्रत्येक आईला आशीर्वादित Oh, कर. hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. God is blessing every mother right now. आताच परमेश्वर प्रत्येक आईला आशीर्वादित करत आहे. स्वीकारा स्वीकारा. Oh, this mother, today the God is giving a special blessing upon every mother right now. आणि आता परमेश्वर प्रत्येक आईला एक खास आशीर्वाद देत आहे. And he says, आणि तो म्हणत आहे, mothers, आईनो, I have not left you. मी तुम्हाला सोडलेलं नाही. When I was on the cross, ज्यावेळेस मी बदस्तंभार होतो I said, John, take care of my mother. आणि त्यावेळेस देखील मी तिथून देखील मी योहानाला म्हणाला माझ्या आईची काळजी घे. My dear people, तर माझ्या प्रियांनो, God is saying to you, mothers, I am with you right now. तर परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की आयांनो, मी तुमच्या बरोबर आहे. Mothers, I am there with you. आयांनो, मी तुमच्या सोबत आहे. Don't worry. काळजी करू नका. Your struggle will soon over right now. आणि तुमचे जे झगडणं आहे ते लवकरच संपेल. Your children is not close, they are not coming, they will return back. Right तुमचे now. जे लेकरं तुमच्या जवळ नसतील किंवा पुन्हा येत नाही तर ते पुन्हा They येतील. will come back, return back to ते you. पुन्हा तुमच्याकडे येतील. They will love you once again. पुन्हा तुमच्यावरती प्रीती करतील. They will shower love upon ते you. तुमच्या प्रीतीचा वर्षाव करतील. You are praying for children who was not saved. The children will be saved as you pray. Mother, your children will be saved. जसं आई तुम्ही प्रार्थना करत आहात की ज्या मुलांचं तुमचं तारण झालेलं नाहीये, तर आता तुम्ही प्रार्थना करत असताना तुमचं त्या This मुलांचं is a तारण promise to you, करतील. mother, right now, because your prayer will be answered. आणि आता परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे की तुमच्या प्रार्थनेमुळे तुमच्या लेकरांचं तारण होईल. Ask. मागा Mothers, परमेश्वराकडे you can मागा. ask. If anything is there, you can ask. God says, I will bless you because today is a Mother's Day. The special blessings is just flowing upon all the mothers right now. आणि जसं आज मायवार आहे तर आजच्या दिवशी तुम्ही मागा करा. खास आशीर्वाद आईवरती आहे. माझ्या आईनं तुम्ही Children is मागायचे. not saved, they will be saved. ज्या मुलांचं तारण होत नाहीये तुमच्या आईच्या They प्रार्थनेमुळे leave तारण the होईल. house, you pray, they will come back again. आणि जे मुलं घर सोडून गेलेले तुम्ही प्रार्थना करा ते पुन्हा घरी येतील. You will see the miracle happen. आणि तुम्ही चमत्कार घडताना पाहताल. Oh, receive the blessings right now. आता ते आशीर्वाद Be स्वीकारा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात Today आशीर्वाद as a Mother's Day, I bless every mother in the name of Jesus. जसं आज मायवार आहे तर प्रत्येक आईला येशूच्या नावात All आशीर्वाद. the good things that stored in heaven, I pour out all the blessings in the name of Jesus. आणि ज्या सर्व चांगल्या गोष्टी स्वर्गामध्ये साठवून ठेवल्या त्या सर्वांचा मी आशीर्वादांचा वर्षाव त्यांच्यावर करतो. All the mothers प्रत्येक आईवर be blessed. येशूच्या आशीर्वाद Cover करा. all the mothers with the blood of Jesus. सर्व आईंना मी त्या येशूच्या रक्ताखाली झाकतो. Mothers, you will get love, more love in your lives.
आईनो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जास्तीचं प्रेम मिळेल. God will bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद Thank you, करेल. Jesus. धन्यवाद येशू. All glory to you. सर्व गौरव तुला प्रभू. Answering all your prayer. आमच्या प्रार्थनेला उत्तर In दिल्यासाठी Jesus' name. येशूच्याच नावात मागतो. Amen. आमेन. आमेन. Praise the Lord. हालेलुया. It's a wonderful time I had. हे खरोखर अद्भुत वेळ Great माझ्या presence जीवनात. I could feel. या ठिकाणी मला महान सानिध्य जाणवत आहे. I believe many are blessed and healed. Mothers also blessed. आणि मी विश्वास ठेवतो की अनेकांना आशीर्वाद आणि आरोग्य मिळालं आणि आई देखील आशीर्वादित I झालेली आहे. encourage you all who are blessed and healed from anything. I want to encourage you. Share your testimony on your group. God will most bless you more and honor you. आणि मी तुम्हाला प्रत्येकाला प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्हाला परमेश्वर कोणत्याही स्वरूपाचा आशीर्वाद दिलाय, स्पर्श केलाय, तर नक्की आपली साक्ष तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही आपल्या And ग्रुपवर all the टाका. children, you have prayed to the mothers also. Mothers also, come on, embrace your mother and nicely one jump on. And I just have with a kiss or just for embrace them and remove one the nice photo and send in the group. God will honor as a Mother's Day. Your love will shower upon the mothers. आणि तशाच प्रकारे लेकरांनो देखील जसं आज मायवार आहे तर तुम्ही देखील तुमच्या आईंना एक सुंदर अशी एक मिठी मारा, आलिंगन द्या आणि ते आलिंगन देत असताना तुम्ही चांगलासा फोटो काढून आपल्या चर्चच्या ग्रुपवर टाका. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. God bless you, my dear. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देऊ. God bless you. देवबाप्पा आशीर्वाद देऊ.